आज सलग 35 वर्ष बळकट चौक मित्र परिवारातर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या या पावन पर्वावर दहीहंडीचा विदर्भातला आणि नागपुरातला सर्वात लोकप्रिय उत्सव या ठिकाणी बळकट चौक मित्र परिवार आयोजित करतात। मी बळकट चौक मित्र परिवाराला आणि या टीमला आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा आणि यांचं अभिनंदन करतो। खरं तर मला आपले लोकप्रिय नेते आणि आता महाराष्ट्राच्या विधिमंडळातले सर्वात लोकप्रिय आमदार आपले बंधू ज्यांना तुम्ही प्रचंड मताने विजयी केलं असे लोकप्रिय नेते माननीय प्रवीण दटकेजी यांच्या नेतृत्वामध्ये खरं तर एक जो जल्लोष या ठिकाणी होतो आहे, जो विश्वास या ठिकाणी संपादन होतो आहे, त्या विश्वासाने आपण माननीय आमदार प्रवीण दटकेजी यांच्या नेतृत्वाला विकसित करतात आहे। खरं तर मला तुमच्यावर सर्वांवर अभिमान आहे की प्रवीण दटके हे असे या ठिकाणी लोकप्रिय आमदार आहे की आमचे नेते नितीन गडकरीजी, आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वामध्ये आमचे आमदार प्रवीण दटके नागपूरला विकसित नागपूर करण्याकरता काम करतात आहे आणि म्हणून या ठिकाणी मी त्यांचं अभिनंदन करतो। देव देश धर्माकरता काम करणारा एक लोकप्रिय नेता, त्याकरता सर्व आपले बळकट चौक मित्रमंडळ आणि मला अभिमान आहे यावेळी आपला जर अजून गणपती उत्सव आहेत, यावर्षी काय थीम आहे म्हणजे मला आई महालक्ष्मीच्या जगदंबेच्या कोराडीच्या मंदिरात प्रवीण दटकेला खरंच घेऊन जायचं आहे। तिकडे काहीतरी आमच्या बळकट चौकाची जी काही ऊर्जा आहे, बळकट चौकाची ऊर्जा कोराडीच्या महालक्ष्मी मंदिरात थोडी पाहिजे आहे। तुम्ही द्याल का जरा ऊर्जा? हा, तर आता मला अभिमान या गोष्टीचा आहे की विधिमंडळामध्ये मी सुद्धा 22 वर्षापासून आहे, पण विधानमंडळ समजायला, मंत्रालय समजायला मला 5 वर्ष लागले। पण तुम्ही ज्या आमदाराला निवडून दिलं, ज्या नेत्याला निवडून दिलं प्रवीण दटके, ज्या दिवशी निवडून आले त्या दिवसापासून विधिमंडळात आणि मंत्रालयामध्ये खऱ्या अर्थाने यशस्वी कार्यकर्ता म्हणून प्रचंड ताकदीने या ठिकाणी नागपुरातला एक बुलंद आवाज, नागपुराची शान, नागपूर मनतेचा बुलंद आवाज आज विधिमंडळामध्ये गुंजतोय आणि खऱ्या अर्थाने या नागपूरला क्रमांक 1 ला करण्याकरता माननीय नितीनजी, देवेंद्रजींच्या आणि माझ्या समवेत माझा भाऊ म्हणून या ठिकाणी प्रवीण काम करतोय याचा मला अभिमान आहे। आणि म्हणून आपण सर्वांनी ज्या आशेने, ज्या अपेक्षेने प्रवीणला आपण मदत केली आणि त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि आपला बुलंद आवाज जय श्रीराम करत महाराष्ट्राच्या मंत्रालयामध्ये आणि विधिमंडळात गुंततोय। खरं तर मला तुमचे आभार मानायचे आहे। मी मध्य नागपूरच्या जनतेचे मनापासून आभार मानतो। तुम्ही खऱ्या अर्थाने एक बुलंद टोक, मुलुक मैदान टोक प्रवीण दटकेजी यांना निवडून दिला आणि विधिमंडळामध्ये काम करण्याची संधी दिली। मला विश्वास आहे की या 5 वर्षामध्ये माननीय प्रवीण दटकेजी आपला मध्य नागपूर मतदारसंघ, नागपूर शहर आणि आता तर पुरा घोडा मैदान आहे, जास्त हाती घोडा पालखी जय कन्हैया लालकी आहे। पण डिसेंबर जानेवारी मध्ये काय आहे? काय डिसेंबर जानेवारी मध्ये पुरा एक घोडा मैदान आहे। तुम्ही या ठिकाणी मी तुम्हाला आश्वस्त करतो, यावेळी नागपूर महानगरपालिकेमध्ये 120+ आणि मध्य नागपूरमध्ये आपले संपूर्ण आणि विरोधकांचे 0। आज आपल्याला हा संकल्प या ठिकाणी करायचा आहे
आणि प्रवीण दटकेच्या नेतृत्वामध्ये प्रचंड ताकद महानगरपालिकेमध्ये आपल्याला सर्वांना लावायची आहे आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड ताकदीने आपल्याला मध्य नागपूर पुढे न्यायचं आहे. मला तुमच्यावर विश्वास आहे, सर्वांवर तुम्ही प्रचंड ताकद उभी कराल एवढा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. भगवान श्रीकृष्णाला प्रार्थना करतो, या जन्माष्टमी निमित्त आई महालक्ष्मी जगदंबा कुऱ्हाडीला प्रार्थना करतो. तुम्ही सर्वांना उदंड आयुष्य लाभू दे, तुमचं जीवन हे मंगलमय राहो आणि आपण सर्वांनी देवतेच्या धर्माच्या कार्याकरता सर्वांनी मजबूतीने आपलं नागपूर पुढे नेऊया एवढंच या ठिकाणी बोलतो. पुन्हा एकदा बळकट चोक मित्र परिवाराचं आणि मित्र आता ऐकलं आमच्या महिलांची दहीहंडी ही तर भंडारा घेऊन गेला. आता हे कोण म्हणले भंडारा आलाय का? भंडारा भंडारा हात बंद करा. भंडारा अरे भंडारा पक्का नागपूरसाठी राहू द्या ना. किती दिवस किती वेळ वर राहणार आपण? अच्छा नितीन आले खाली बरोबर. हाती घोडा पालखी दोन्ही हात वर करू. हाती घोडा पालखी, हाती घोडा पालखी. सर्वांना कृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.